गावठी दारू अड्ड्यांवर सटाणा पोलिसांची धडक कारवाई, दोघांवर गुन्हा दाखल। चौगाव बारे येथे बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू गाळली जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सटाणा पोलिसांनी सोमवारी 2 वेगवेगळ्या ठिकाणी धडक छापा टाकला। धडक कारवाईत पोलिसांनी 8,450 रुपये किमतीचे सुमारे 250 लिटर कच्चे रसायन आणि तयार गावठी हातभट्टीची दारू जप्त करून जागीच नष्ट केली। पोलिसांच्या कारवाईमुळे यशवंत काळू माडी आणि किरण हनुमान माडी दोघे राहणार चौगाव बारे यांचा बेकायदेशीर दारू निर्मितीचा व्यवसाय उघडकीस आला असून या प्रकरणी दोघांविरुद्ध सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत, पोलीस उपनिरीक्षक अमोल सूर्यवंशी, हेड कॉन्स्टेबल भोईर, अजित देवरे, नितीन जगताप, जितू बोरसे आणि उमेद बच्चाव यांच्या पथकाने केली। सटाणा पोलिसांकडून अवैध दारू व्यवसायाविरोधात सातत्याने मोहीम राबविण्यात येत असून अशा बेकायदेशीर धंद्यावर यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे। ब्युरो रिपोर्ट, सटाणा। संपादक चेतन बागू।